Mendeleev's periodic table. In the Mendeleev's periodic table, we are going to see Mendeleev's periodic law, Mendeleev's periodic table, Mendeleev's periodic table's merit and demerits. Before starting the periodic table, first we are going to see about the Mendeleev. Mendeleev. Introduction to Scientists. Dream in 1834 and death in 1907. Was professor in the St. Petersburg University. He made separate card for every known element showing in atomic masses. He arranged the card in the according to with the atomic mass and property of the element, which result in the invention of periodic table of the element. मग डिमित्री मेंडेलीव नावाचा जो काही शास्त्रज्ञ, या शास्त्रज्ञाने काय केलं तर या शास्त्रज्ञानं एक ते हा सेंट पीटर्सबर्ग या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला व्यक्ती आहे. त्या ठिकाणी तो लेक्चरर होता, प्रोफेसर होता, शिकवत होता. आता त्या ठिकाणी शिकवत असताना त्यांनी काय केलं, एलिमेंटचा अरेंजमेंट करण्यासाठी पिरियडिक टेबलचा मांडणीचा अभ्यास सुरू केला. आणि या अभ्यासामध्ये त्यांनी काय केलं, त्यावेळेस जेवढे एलिमेंट माहीत होते तेवढ्या एलिमेंटची काय केले, असे कार्ड तयार केले. काय तयार केले, असे कार्ड तयार केले. असे कार्ड तयार केले. आणि या कार्डामध्ये काय केलं, त्या एलिमेंटचं काय भरलं, नाव भरलं, त्या एलिमेंटचा मास नंबर भरला, त्या एलिमेंटचे असणारे जे काही ॲटॉमिक मास आहे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज भरल्या, फिजिकल प्रॉपर्टीज भरल्या. आणि या सगळ्यांची माहिती काय केली त्यांनी प्रत्येक कार्डवर. म्हणजे जसं झालं की हायड्रोजनचं लिहिलं, हिलियमचं लिहिलं, लिथियमचं लिहिलं, क्लोरीनचं लिहिलं, ऑक्सिजनचं लिहिलं. म्हणजे जेवढे एलिमेंट त्यावेळेस अस्तित्वात होते ते सगळ्यांचे असे काय केले त्याने कार्ड तयार केले. आणि या कार्डामध्ये त्यांची ही माहिती भरून त्यांचा अभ्यास करून त्यानं काय केला, हा पिरियडिक टेबल मांडण्याचा प्रयत्न केला. तर पाहूया मेंडेलीव्हज पिरियडिक टेबल. सो लेट्स स्टार्ट. Mendeleev's periodic table. Mendeleev is a Russian scientist. Mendeleev developed the periodic table of elements during the period 1869 to 1873 AD. तर रशियन सायंटिस्ट असणारा जो काही डिमित्री मेंडेलीव आहे, या व्यक्तीने सन 1869 ते 1872 या कालावधीमध्ये काय केलेलं आहे, पिरियडिक टेबल मांडण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे 3 वर्ष तो त्याच्यावर अभ्यास करत होता, असा या मागचा अर्थ झाला. मेंडेलीव्हज पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. मेंडेलीवनं मांडलेला जो पिरियडिक टेबल आहे, त्याच्या मांडलेल्या पिरियडिक टेबल हा एलिमेंटच्या क्लासिफिकेशनसाठी खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मेंडेलीव कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी of element, namely atomic mass, standard and arranged 63 element known at that time increasing order of atomic masses. त्या काळी अस्तित्वात असणाऱ्या 63 मूलद्रव्यांना ॲटॉमिक मासच्या काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डरनं काय केलं, त्यांना मांडलं. आणि त्याची मांडणी कशी केली ती मी तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे. प्रत्येक कार्ड घेतला आणि कार्डावर काय केले, त्यांचे प्रॉपर्टीज भरल्या. Then he transformed into the periodic table of element accordance with physical and chemical properties of these element. मग त्याने काय केले, ते प्रत्येक कार्ड काय केले, त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडले, त्यांचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केला आणि काय केला, स्वतःचा पिरियडिक टेबल तयार केला. आणि आता आपण पाहणार आहोत मेंडेलीवचा पिरियडिक टेबलबद्दल आणखीन माहिती. मेंडेलीव organized
periodic table on the basis of chemical and physical properties of एलिमेंटचे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीचा या ठिकाणी त्यांनी वापर केला. These were the molecular formula of hydrides and oxides. म्हणजे ते एलिमेंटची हायड्रोजन सोबत अभिक्रिया होऊन कोणते मॉलिक्यूल तयार होतात किंवा ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन कोणते मॉलिक्यूल तयार होतात त्यांचाही त्याने अभ्यास केला. यासोबत त्या एलिमेंटचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्यांची असणारी डेन्सिटी, एवढ्या सगळ्यांचा काय केला त्याने अभ्यास केला आणि काय केला पिरियडिक टेबल इस्टॅब्लिश केला. मेंडेलिव्ह फाउंड दॅट द एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर डेफिनेट इंटरवल. मग त्याचं असं लक्षात आलं की ठराविक कालावधीनंतर एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय होतात रिपीट होतात म्हणजे पुन्हा पुन्हा येतात. ऑन द बेसिस ऑफ द फाइंडिंग द मेंडेलिव्ह स्टार्टेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. आणि त्यानं केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षावरून त्यानं मग हा पुढचा पिरियडिक लॉ काय केलेला आहे मांडलेला आहे. आणि हा पिरियडिक लॉ आहे. या ठिकाणी आपण लॉचा अभ्यास करणार आहेत. हा आहे तो लॉ. तर पहा काय आहे लॉ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर periodic function. Which function? Periodic function of their atomic masses. म्हणजे मूलद्रव्यांचे एलिमेंटच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत ते त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं मांडल्या असतात. त्याला काय लक्षात आलं ते काय दर्शवतात पिरियॉडिक फंक्शन दाखवतात, आवर्ती दाखवतात, रिपिटेशन दाखवतात. कशाचं रिपिटेशन दाखवतात फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचं. आणि हा आहे सिंपल असणारा मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. तर हा तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करा. पहा मग आता मेंडेलिव्हजचा पिरियॉडिक लॉचा आपण अभ्यास तर करायलो मग त्यासाठी आपल्याला पिरियॉडिक टेबलही अभ्यासणं गरजेचं आहे. तर पाहूया मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. Before knowing the Mendeleev's periodic table, we have to know some terms about the periodic table. There is the first term. The vertical column in Mendeleev's periodic table are called group. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये हे जे काही उभे कॉलम आहेत ना हे उभे कॉलम यांना काय म्हणतात ग्रुप म्हणतात. मग इथं काय आहे एक ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8 असे किती ग्रुप आहेत 8 ग्रुप आहेत. किती ग्रुप आहेत 8 ग्रुप आहेत 8 ग्रुप आहेत. तर ह्या ज्या काही आडव्या ओळी आहेत या ज्या आडव्या ओळी आहेत या आडव्या ओळींना काय म्हणतात या आडव्या ओळींना काय म्हणतात बरोबर आहे यांना म्हणतात पिरियड्स. काय म्हणतात पिरियड्स. द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स अँड द वर्टिकल रोज आर कॉल्ड ग्रुप्स. लक्षात आलं हे दोन महत्त्वाचे टर्म आहेत. मग तुम्हाला ग्रुप लक्षात आलं 8 ग्रुप आहेत. तर आणि पिरियड्स किती आहेत 12. किती आहेत पिरियड्स 12. तर चला करूया अभ्यासाला सुरुवात. आता या ठिकाणी पिरियडिक टेबलचा अभ्यास करताना तुम्हाला काही शब्द दिसत आहेत. या ठिकाणी आर स्क्वेअर ओ दिसते तुम्हाला आर ओ दिसते आर स्क्वेअर ओ क्यूब असं दाखवलेलं आहे. तर हे नेमकं काय आहे तर त्यांचाही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे. द जनरल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन आर स्क्वेअर ओ म्हणजे आर स्क्वेअर ओ किंवा आर स्क्वेअर ओ 3 हे जे काही दाखवलेले आहेत हे त्या एलिमेंटच्या कंपाऊंडचे त्यावेळेस दाखवण्याची जी काही पद्धत होती जनरल फॉर्म्युला ती पद्धत इथं तुम्हाला दाखवलेली आहे जी की त्या मेंडेलिव्हच्या कालावधीमध्ये वापरली जात होती. जे की आज आपण कसं लिहितो R2O. उदाहरण घ्यायचं झालं जसं की मेंडेलिव्हच्या ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर या पद्धतीने आपण लिहू H2O. ही पद्धत झाली. H म्हणजे काय झालं कोणताही एलिमेंट झाला आणि O हा ऑक्सिजन झाला.
त्याचा हा एक कंपाऊंड आहे. ही मेंडेलिव्हच्या कालावधीमध्ये वरच्या बाजूला जे काही नंबर ऑफ ॲटम आहे त्यांची संख्या दर्शवली जाते. आजच्या घडीला आपण कसं लिहितो H2O हे दर्शवलं जात आहे आणि अशा प्रकारेच ते तिथं मांडलेलं आहे. म्हणजे त्यांची ऑक्सिजनसोबत रिॲक्शन कशी होते हे इथं तुम्हाला दाखवले. तर चला आपण पाहूया पिरियडिक टेबल. तर लक्षात आलं हाऊ मेनी पिरियड्स इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल? There are the 12 periods. How many groups? 8 group in the Mendeleev's periodic table. हे तर झालं थोडी माहिती. तर चला आता पाहूया पुढची आणखी अधिकची माहिती. Before starting, there are some question in think about it. First question. There are some vacant places in Mendeleev's periodic table. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. Enlist 3 of these predicted atomic masses along with their group and period. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानाचे भाकीत केलेले दिसते. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने त्यांचा गण व आवर्त सहित सांगा, असा इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अँड द आन्सर इज द 44, 68 and 72 and their group and period name. The group first one is the 44, the group third, period 4th. Then next one is the 66, group 3rd, period 5, and the next one is the group 4 and the period 5. These are the answer. So we get the answer. Next one question. Due to uncertainty in the name of some element, a question mark is indicated before the symbol in the Mendeleev's periodic table. What are such symbol? मग मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये कशा प्रकारे काय केलेले आहेत? काही सिम्बॉल दिलेत, ॲटॉमिक मास दिलेत, मात्र त्यांच्या अगोदर काय केलेले आहेत? क्वेश्चन मार्क केलेले आहेत. मग असे कोणकोणते एलिमेंट आहेत? And the answer are as the follows. First one we are going to see the YT88, the next one DI138, ER178, then 180, LA180 and EE140. All are the symbol. There is some confusion in their name, that's why before their symbol adding question mark. Now let's start Mendeleev's periodic table. In Mendeleev's periodic table we are going to see the merit of Mendeleev's periodic table. means मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये असणारे आपल्याला गुण, चांगल्या गोष्टी, वैशिष्ट्य असे त्याला संबोधलं जातं. पहा, सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. देअर इज अ फ्रीडम इन अ सायन्स टू revise the old inference by using more advanced means and method of doing experiment. These characteristics of science are clearly seen in Mendeleev's periodic table. तर सायन्स हे प्रोग्रेसिव्ह आहे आणि सायन्स प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे जुने जे काही चुकीचे सिद्धांत आहेत किंवा जुन्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण वैज्ञानिक आधाराने काय करू शकतो? खोडू शकतो. आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आहे मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल. While applying the law of the properties of element are periodic function of their atomic masses to all the known element,